धाराशिवमध्ये पूल वाहून गेला, दूध ओतून देण्याची शेतकऱ्यांवर आली वेळ। डेअरीला दूध घालता येत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यानं 120 लिटर दूध नदीत ओतलं। शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। धाराशिव तालुक्यामध्ये राम नदीला आला पूर। 2.5 महिन्यांपासून शिलवडी गावचा संपर्क तुटला। 2.5 महिन्यांपासून विद्यार्थ्यांना शाळेत जाता आलेलं नाही अशी बाब समोर। मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यामध्ये पूरस्थिती। माजलगावमध्ये पुलावरून वाहून जाणाऱ्या दुचाकी स्वारास देवखेडा गावातील तरुणांनी वाचवलं। सरसकट पंचनामे करा, नियमांवरती बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका। मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचेही दिले निर्देश। प्रशासनाकडून माढा तालुक्यातील 20 पूरग्रस्त गावातील नागरिकांसाठी जेवणाची सोय। दररोज 5000 लोकांना सकाळी आणि संध्याकाळी जेवण पुरवलं जाणार। सोलापूरमधील मोहो तालुक्यामध्ये पशुखाद्य वाटपास सुरुवात। शिंगोली गावामध्ये पशुखाद्य मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। वैजापूर तालुक्यातील भिवगावमध्ये लोकांच्या घरात शिरलं पाणी, तर एनडीआरएफच्या टीमकडून 12 जणांची सुखरूप सुटका। बोरा नदीला पूर आला, 12 जण अडकले। बीड जिल्ह्यामध्ये नद्यांना पूर, तर एनडीआरएफसह आर्मीचीही एक तुकडी बीडमध्ये तैनात। आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। मुसळधार पावसामुळे चाळीसगाव शहरातील धुळे रोड परिसर जलमय। शहरातील रस्त्यांना नदीचं स्वरूप। आदर्श कॉलनीमधील लोकांच्या घरात आणि दुकानांमध्ये शिरलं पावसाचं पाणी।